नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर नेते, उपस्थित पत्रकार मित्रो, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून विदर्भाच्या भूमीमध्ये नागपूरला सुरू होत आहे. या उपराजधानीमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आणि आज त्याच्या पूर्वसंध्येला आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. मी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज अधिवेशनासाठी संपूर्ण विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे. सर्व दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून 3 वेगवेगळ्या दिशेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दंगली कुठे झाल्या असतील तर त्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत आणि 2022 मध्ये दंगलीच्या तब्बल 8218 प्रकरणाची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ही त्या वर्षातील सर्वाधिक नोंद असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. महायुती सरकार आल्यानंतर राज्यात काय वाढलं असेल तर दंगली आणि बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याची आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. आता तर नागपूरमध्ये ज्या उपराजधानीमध्ये हे अधिवेशन होते आहे, या उपराजधानीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. ही संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख होती. आता नागपूरची ओळख हळूहळू चोरांची नगरी म्हणून म्हणावं काय अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये या नागपूर शहरामध्ये सुरू आहे. दररोज साधारणतः 112 घरफोड्यांच्या घटना विदर्भासह नागपूरमध्ये होत आहे. याचाच अर्थ या राज्याची हे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होत आहे असं ऐकून दिसतंय. जर महाराष्ट्राची ही ओळख असेल तर मग राज्यात गुंतवणूक कशी येईल? ज्या राज्यामध्ये दंगलीचं राज्य, ज्या राज्यामध्ये चोरांचं राज्य, ज्या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य, ज्या राज्यामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं राज्य म्हणून जर या राज्याची ओळख सत्ताधारी निर्माण करत असतील तर त्याचा निश्चितपणे गुंतवणुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आणि होत आहे हे इथे खेदानं सांगावं लागेल. खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या ही माहिती आताच NCRFच्या अहवालातून आपल्या सगळ्यांना समोर आलेली आहे. गरिबी बेरोजगारीमुळे जगणं आता या राज्यामध्ये कठीण झालं आहे आणि त्यामुळे हे आत्महत्या केल्याचं अहवालात स्पष्टपणे नोंद केली आहे आणि म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षामध्ये 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद या अहवालामध्ये पाहायला मिळते आहे. कर्जबाजारीपणा असेल च्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करण्याच्या संख्येमध्ये ही वाढ होताना दिसते आहे. शेती क्षेत्रामध्ये तर दर 1 तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतायत. हे याला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. NCRB आकडेवारीनुसार 2022 वर्षात राज्यात सगळ्यात जास्त आणि नागपूरमध्ये तर नागपूरसह 2503 चोरीच्या घटना घडल्या.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात खुनाच्या घटनेत महाराष्ट्र 3रा नंबर, बलात्कारात 4था नंबर आणि सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्राचा 4वा क्रमांक आहे। आणि हे सर्व आपण बघत असताना या राज्यामध्ये अवकाळी पावसाने, अवेळी पाऊस, दुष्काळ गेल्या 4 वर्षापासून शेतकरी सातत्यानं या परिस्थितीशी झुंजतो आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे, कारण सोयाबीनचं पीक गेलं, कापसाचं पीक गेलं, विदर्भातील धान आणि संत्रा या पिकावर या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे आणि शेतकरी चिंतेत आहे। 2022च्या दुष्काळातील पैसे अद्याप शेतकऱ्याला मिळालेले नाहीत आणि शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला होता, तो सुद्धा 50,000 रुपयाचा निधी मदत शेतकऱ्यांच्या पदरात अद्यापही पडलेली नाही। आणि यामुळेच महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र शासन आपल्या दारी ही मोठा इव्हेंट करण्यामध्ये सरकार आपल्याला दिसतो आहे। बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वात मोठ्या प्रमाणात दुष्काळ, पाणी टंचाई आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलं असताना करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून खर्च करून तिकडे सरकार जाऊन शासन आपल्या दारी म्हणून डंका वाजवण्याचं काम करत आहे, डंका पिटण्याचं काम करत आहे। म्हणजे त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही, तर त्या ठिकाणी जो इव्हेंट केला गेला, जेवढे मोठ्या प्रमाणात बॅनर, होल्डिंग, फटाके, हार, तुरे लावले, थोडी लाज तरी किमान सरकारला या संदर्भात असायला हवी होती। पण दुर्दैवानं शेतकऱ्याप्रती या सरकारला कुठलीही कणव नाही, शेतकऱ्याप्रती जिव्हाळा नाही, हे आता या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना सांगताना की या राज्यामध्ये अनेक विषय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगताना 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपण लक्षात आणल्या पाहिजेत, आपल्या लक्षात आणून देतो आहे। आणि एक तर हा कालावधी इतका कमी आहे अधिवेशनाचा, प्रश्न खूप मोठे आहेत, अनेक प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा कोलमडते आहे, शेतकरी सरकारच्या मदतीसाठी नजरा लावून बसलेला आहे, या राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे दिनवडे निघाले आहेत, भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे, शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे। आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावेत, पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं, यांना चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एकूण कामकाजाच्या दिवसावरून दिसतंय। आम्ही मागणीसुद्धा त्या पद्धतीने केली होती। मी या सगळ्यामध्ये दुष्काळ आणि टंचाईची स्थिती, अवकाळीचं संकट आणि दुष्काळ जाहीर करण्यामध्ये झालेली दिरंगाई आणि तोंड पाहून मंत्र्यांचे आणि सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांना दुष्काळ घोषित करणं आणि इतरांच्या मतदारसंघाकडे टंचाई घोषित करताना दुर्लक्ष करणं हे शासनाचं अपयश आहे असं मी मानतो। 1000 पहिल्यांदा 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत, त्यानंतर त्यांना SDRF NDRF कडून मदत मिळेल, परंतु 1000 नंतरचे मंडळं जी घोषित केली त्यामध्ये सरकारने हात वर केलेले आहेत। केवळ थातूर मातूर उपाययोजना आणि मदत त्या ठिकाणी GR करताना केले, त्यांना कुठली मदत मिळेल SDRFची NDRFची ते मिळू शकणारच नाही, कारण शासनाचा तसा अहवाल केंद्र सरकारकडे गेलेला नाही, उपसमितीची बैठक झालेली नाही। त्यामुळे या सरकारकडून आता शेतकऱ्यांना जे 1000 मंडळ आहेत त्यांना काही मदत मिळू शकणार नाही अशी अवस्था निर्माण झाली। मुख्यत्वे सांगायचं झालं तर आपल्या पुढे हे सर्व पीक जात असताना, सर्व पीक उद्ध्वस्त होत असताना काय उपाययोजना, तर केवळ महसुलात सूट,
रोजगार हमीच्या कामामध्ये थोड्या निकषात सूट, 33% वीज बिलात सूट आणि पीक कर्जाचं पुनर्गठन अशा थातूरमातूर गोष्टी सरकारने करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना, दुष्काळ घोषित करत असताना त्यामध्ये शब्दाचा खेळखंडोबा करून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून दाखवली. दुष्काळ म्हणून दाखवली नाही, दुष्काळ सदृश्य स्थिती दाखवली आणि ते मंडळ घोषित केले. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून काहीही मिळणार नाही. आणि मुख्यमंत्री नेहमी सांगत असतात की आम्ही शेतकऱ्याला, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि त्यांच्या भाषणातून वारंवार आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही, वाऱ्यावर सोडणार नाही. आणि सर्व शेतकऱ्याला मात्र यांनी वाऱ्यावर सरकारने सोडून दिला आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारचा या दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत नकारात्मक आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. सरकार कसं टिकेल यासाठीच या सर्वांची शक्ती आता या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते आहे. कर्नाटकापेक्षा भीषण असं दुष्काळ राज्यात असताना या सरकारने मात्र पूर्णतः हे सरसकट दुष्काळ घोषित करण्यामध्ये दिरंगाई केली आणि केला नाही किंवा वेळ घालवला आणि हे सरकार मात्र यामध्ये घोळ घालत बसले. तुम्हाला सगळ्यांना सांगताना महाराष्ट्रातील जनतेला 16 जिल्ह्यातील जवळपास 91 तालुक्यातील 4 लाखपेक्षा अधिक जमीन आता या अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे. द्राक्षाचं पीक गेलं, तुरीचं पीक गेलं, कांद्याचं पीक गेलं, संत्र्याचं गेलं आहे, धानाचं पीक आहे नष्ट झालेलं आहे, कापूस नष्ट झालेला आहे. हे सगळ्या पिकांना फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या पिकामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि अशी स्थिती असताना या सरकारने केवळ पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी सरसकट पंचनामे व्हावेत असं सांगितलं नाही. आणि खालच्या यंत्रणेला त्यांनी मोजके पंचनामे करून सरसकट पंचनाम्यापासून थांबवलं असा आमचा आरोप आहे. दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाईचा विषय आपल्यापुढे आणला. यामध्ये सरकारनं उभी केलेली संकटाची मालिका इतकी मोठी आहे की बोगस बियाणांचा काळा बाजार या राज्यामध्ये झाला. लक्ष्मी दर्शनासाठी छापा मारण्याचे नाटकही मध्यंतरी झाले. तो काही मंत्र्यांनी तो प्रयोग करून बघितला आणि त्यानंतर केंद्राच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी संकटात आला. केंद्राच्या शेतकरी विरोधी निर्यात धोरणामुळे कांदा निर्यात लांबली, संत्रा निर्यात लांबली, तांदूळ निर्यात थांबली. कारण तांदळावर सुद्धा 20% निर्यात लावला गेला. आणि या सगळ्यामुळे आज कापसापासून तर आपल्या संत्र्यापासून तांदळापर्यंत कांद्यापर्यंत हा सगळा शेतकरी आज संकटात सापडलेला आहे. उत्पादन खर्चाच्या 1.5 पट उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारने दिली होती. आणि आज मात्र सोयाबीन आणि कापूस हमी भावापेक्षाही कमी दरात विकलं जात आहे. 65% जिनिंग महाराष्ट्रातील बंद आहे आणि त्या जिनिंगसाठी कापूस नाही. कारण एक तर त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं नाही आणि मिळालं तिथे त्यांना भाव मिळत नाही आहे. अत्यंत कमी भाव या सर्व शेतकऱ्यांना मिळतो आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात यापुढेच आपण सांगितलं आहे की आम्ही शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण या आता दुर्दैवानं सांगावं लागतं, खेदानं म्हणावं लागतं की याच काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या केल्याचं महाराष्ट्र बघतो आहे. आणि म्हणूनच देशातील एकूण शेतकरी कुटुंबापैकी आज 43.42 दशलक्ष म्हणजेच 48.6% शेतकरी कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे. राज्यातही लाखो शेतकरी कर्जाच्या बोजाखाली अडकलेला आहे. चालू हंगामापर्यंत घेतलेल्या संपूर्ण कर्जाची सरकारने आता कर्जमाफी करावी अशी मागणी आम्ही नक्कीच करणार आहोत. त्याशिवाय हा शेतकरी उभा राहू शकणार नाही. हे सरकार म्हणजे खरं म्हणजे कठपुतळी सरकार आहे. त्याचं कारण असं आहे की या हाताला दोऱ्या बांधून बाहुल्या नाचवता जातं तसा याप्रमाणे दिल्ली दरवाजातून जसे हातवारे होतात तसेच हे सरकार हालत असतं आणि दोर त्यांच्या हातात आहे आणि या बाहुल्या त्याप्रमाणे नाचत असतात असं महाराष्ट्र
गेल्या वर्षभरापासून बघतोय, हे खरं म्हणजे स्वाभिमान शून्य आणि कठपुतळी सरकार असं याला म्हणता येईल. सरकार किती असंवेदनशील आहे हे आपण पाहिलं. याचं एक उदाहरण आहे की वाढवण बंदराच्या संदर्भात स्थानिक मच्छीमारांचा विरोध होता. मागील वर्षी 21 नोव्हेंबरला 2021 नोव्हेंबर 2022ला आझाद मैदानावर आंदोलन झालं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं, मी बैठक घेतो. बैठकही घेतली नाही आणि त्यामध्ये ते कामही थांबवलं नाही आणि मच्छीमारांना मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त होताना संपूर्ण तो परिसर बघतोय. 21 नोव्हेंबर 23ला 1 वर्ष झालं, पण साधी बैठक घ्यायला या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही. आमदार नाराज झाले की लगेच बैठक घेतो म्हणून सांगायचं आणि त्या बैठकाच घ्यायच्या नाहीत आणि त्यांना फिरवायचा, अशी पद्धत महाराष्ट्रात सुरू आहे. याबरोबरच सरकारला कायद्याची आणि जनतेची स्वीकृती नाही हे मात्र खेदानं सांगावं लागतं. गेल्या 7-8 वर्षात देशातील आणि राज्यातील विरोधकांना संपवण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सुरू आहे. एक नवा लोकशाही विरोधी पायंडा या मंडळींनी आता पाडला आहे. यांना पक्षांतर बंदीची भीती नाही, जनतेची भीती नाही, संविधानाची भीती नाही आणि न्यायालयाची भीती उरली नाही, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दिन आहे. यामुळे लक्षात ठेवा, हे राज्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतासाठी एक मजबूत लोकशाहीची चौकट आपल्याला घालून दिली आहे. तुमच्या लोकशाही विरोधी कृत्यांना उशिरा का होईना पण चाप बसेल याविषयी मात्र आमच्या मनात अजिबात शंका नाही. आणि म्हणून या राज्यातील अनेक प्रश्न यापुढे जे निर्माण झाले त्यामध्ये अनेक विषय आहेत, पण 2 विषय पुन्हा महत्त्वाचे सांगतो आणि यानंतर पुढले जातील. यामध्ये खरं तर आरक्षणाचा खेळखंडोबा या सरकारने आपल्या राजकारणासाठी केलेला आहे. 2 समाजामध्ये भांडणं लावून 2 बाजूला 2 पक्ष उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला भेटीस धरण्याचं काम केलं आहे. खरं तर पक्षफोडीपासून स्वतःची बदनामी झाकण्यासाठी, गेलेली पद सुधारण्यासाठी या सरकारने मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी अशा समाजामध्ये दुई आणि भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून हे सरकारकडे आमची मागणी होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने घ्यावा, पण 1.5 वर्ष होऊ नये या सरकारने त्या संदर्भात कुठलीच भूमिका स्वीकारली नाही. मराठा आरक्षणासाठी असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा इम्पिरियल डेटा गोळा करण्याची आठवण या सरकारला मागे आम्ही करून दिली होती, त्यालाही यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारने 1.5 वर्षात घेतला नाही आणि आता बिहारच्या धर्तीवर जनगणना आणि आरक्षण देण्याचा विचार सरकार करीत आहे. पण हे केवळ अधिवेशनाच्या तोंडावर पुन्हा त्याला तोंडावर हे यांचं एक सोंग आहे असं आमचं मत आहे. धनगर समाज एसटीचं आरक्षण मागते आणि या टीचचा अहवाल जो आला आहे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जो पडून आहे, धुळकात पडला आहे, त्यावरची धूळ झटकण्याचं कष्टसुद्धा शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने घेतलेलं नाही. मी आपल्या लक्षात आणून देतो की मुस्लिम आरक्षणाला न्यायालयाची अटकळी नाही, पण एका देशातून मुस्लिम आरक्षण देण्यासाठी हे सरकार तयार नाही. लिंगायत असतील किंवा इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्याकडे बघायला हे सरकार आता लक्ष घ्यायला वेळ नाही. सर्वच आरक्षणातील गुंता वाढवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. केवळ सत्तेसाठी पक्ष फोडलेत आणि एकत्र नांदायला तयार नाहीत अशी यांची स्थिती आहे. मुख्यमंत्री महोदयाची सर्व शक्ती, न्यायालय, अपात्रता, सुनावणी, बंडखोर आमदारांना सांभाळणं, दिल्ली दरबाराची मर्जी राखणं आणि मूळ शिवसेनेविरुद्ध लढण्यात या सर्व शक्ती घालत आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त होताना आपण सगळेजण बघतो आहोत. हा सर्व खेळखंडोबा या ठिकाणी चालू आहे. आमचे DCM, पहिले DCM, नागपूरकर DCM एवढे हतबल झाले आहेत की आम्ही कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांना वरिष्ठ नेत्यांनी अगोदर पहिल्यांदा शिंदे मुख्यमंत्र्यांना सांभाळण्याचं काम दिलं आणि नंतर मात्र त्यांना बारामतीकरांना सांभाळण्याचं काम दिलं. हे जोडी सांभाळता त्यांच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये फेस यायला लागला आहे. हे महाराष्ट्राचा बघतो आहे. पुन्हा त्यातल्या त्यात नाराज आमदार तर आहेच अशी परिस्थिती आहे. हे सर्व पक्ष, 3ही पक्ष एकमेकावर कुरघोडा करण्याची एकही संधी सोडत नाही. हे आपण आता मागच्या चित्रावरून दिसते आहे. राज्याचे सर्व डबे घसरलेत, पण 3 मात्र 3 दिशेनी सुसाट पडताना आपल्याला दिसत आहेत. तिघांचं एकच काम आहे, चोर चोर मावस भाऊ, तिजोरी लुटून आपण सगळे मिळून खाऊ.
एकच काम राज्यामध्ये आता महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. म्हणूनच मंत्रिमंडळ विस्ताराची असेल ती सुद्धा ताकद या तिन्ही नेत्यामध्ये नाही. केवळ टाईमपास करून त्या वेळ देऊन आमदारांना खुश करण्यासाठी एक टाईमपास करण्याचं काम सुरू झालं आहे. कुठं शेवटचं हे की राज्यामध्ये अनेक विषय आहेत. त्यातले विषय कोण सुरक्षित आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये मतस्वातंत्र्य आहे का? विश्वंभर चौधरी नावाच्या आमचे त्यांनी एक निर्भय म्हणून नावाचं एक बॅनर खाली सभा घेत असताना राजकीय पक्षाचा माणूस जाऊन त्यांची सभा उधळून लावतो, हे या ठिकाणी खेदानं म्हणावं लागतं. त्याबरोबरच या ठिकाणी आमचे इथे देशमुख साहेब आहेत, त्यांनी 2012 पासून राज्यामध्ये गुटखाबंदी केली. गुटखाबंदी परंतु आता राज्यामध्ये सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा आणि ड्रग्स विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. आरोपीचे नाव FIR मध्ये येतात आणि आरोपी दोनही बाजूला 2 पिस्तूल लावून हे गुटखा किंग फिरतात. त्यांना मोका लावण्याची आवश्यकता होती, पण सरकार मात्र गृह खातं आणि हे मला वाटतं अन्न औषध विभाग दोघांच्याही पोलीस आणि औषध विभागाच्या दोघांच्याही आश्रयाखाली या राज्यामध्ये दर महिन्याला 1000 कोटी रुपयाचा गुटखा विकला जातो, हे आता या ठिकाणी दिसते आहे. गुटखा विक्रीमध्ये हे राज्य आता आघाडीवर झालेलं आहे. आपल्या शेजारील राज्यातून कर्नाटक, गुजरात आणि नागपूरसुद्धा हे गुटखा निर्मितीचा कारखाने या ठिकाणी आहेत अशी माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. यामध्ये मी एवढंच सांगेल की आज चहा पाण्याचं निमंत्रण मिळालं, परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती, ही सर्व परिस्थिती बघता, शेतकरीच्या डोळ्यातील अश्रू बघता, हा जर चहापान टाळला असता तर उचित झालं असतं. हे इव्हेंट टाळले असते तर उचित झालं असतं. किमान त्या शेतकऱ्याप्रती तुमच्या संवेदना शिल्लक आहेत हे महाराष्ट्र जनतेला बघता आलं असतं. युवा बेरोजगारांच्या डोळ्यात अश्रू आहे. 100 मोर्चे या अधिवेशनावर येत आहेत. म्हणजेच प्रश्न किती मोठे उभे आहेत. 2-2 किलोमीटरच्या लाईन मंत्रालयाच्या पुढे लागले जातात आणि लोक आपले प्रश्न घेऊन तासनतास तिथे ताटकळत उभे असतात. आणि एकीकडे शासन आपल्या दारी म्हणून आपली स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. म्हणजेच जनतेचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोक मंत्रालयापर्यंत जातात. हे अशा अनेक प्रश्नांमुळे महाराष्ट्र आता उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतो आहे. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, बेरोजगारांना न्याय नाही, शेतकऱ्यांना स्वतः नुकसान झालं तर मदत नाही. आणि यामुळे हा विदर्भामध्ये हे अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपुत्र म्हणून, विदर्भातील मातीतला म्हणून मी नक्कीच आपल्या सर्वांचं इकडे स्वागत करत असताना, या प्रश्नाला न्याय देत असताना, हे प्रश्न सोडवत असताना, या महिलांचे प्रश्न, पीडितांचे प्रश्न, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी आम्ही आपल्याकडून मदत मिळेल, आपलं सहकार्य मिळेल. शेवटी अधिवेशनाची फलश्रुती शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं, बेरोजगारांना न्याय मिळावा, या राज्यातील कायदा सुव्यवस्थेमध्ये ठीक स्थिती सुधारावी, या राज्यातील बिघडलेली कायदा परिस्थिती सुधारण्यासाठी मदत व्हावी, त्यावर चर्चा व्हावी आणि आरक्षण आहेत, अनेक विषयावर चर्चा व्हावी अशी आमची या अपेक्षा आहे. परंतु त्या कुठल्याही गोष्टीमध्ये सरकारला रस नाही. कमी कालावधीमध्ये अधिवेशन होत आहे यासाठी आणि राज्यापुढील प्रश्न इतके मोठे असताना चहापानला जाणं उचित नाही. म्हणून आम्ही चहापानाला बरोबर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आणि त्यामुळे आज आम्ही तिकडे जाणार नाही. पण सर्व पत्रकार मित्रांना आमची विनंती आहे की या अधिवेशनामध्ये जे प्रश्न चर्चेला येतील त्यांना न्याय देण्यासाठी आपलीसुद्धा मदत आम्हाला मिळावी, सहकार्य मिळावं अशी अपेक्षा आपल्याकडनं मी व्यक्त करतो आणि आपण आलात, आपल्याला धन्यवाद देतो. यानंतर आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्याशी संबोधित करणार. काय आहे नका काळजी करू. खूप आहे, अर्धेच बोललो, अर्धे आहेत. मुद्दे अजून की सरकारला मुद्दे सांगता आम्ही कमी पडू इतके मुद्दे आमच्याकडे आहेत. कारण सरकारने एवढे निर्माण करून दिलेले. आता वडेट्टीवार साहेबांनी सगळी चहापानावर बहिष्काराची भूमिका सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, गारपिटीचा मुद्दा आहे, दुष्काळाचा पण मुद्दा आहे. अंतिम आणेवारी जाहीर होत असताना सुद्धा दुष्काळ फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला आहे.
40 तालुके महाराष्ट्रात, मला वाटतं महाराष्ट्रात याची संख्या, दुष्काळग्रस्त तालुक्याची संख्या मोठी आहे. राजकीय हेतून प्रेरित होऊन बरेच तालुके दुष्काळ जाहीर झाले, कारण याची दुष्काळ जाहीर करण्याची जी पद्धती आहे, नजर अनिवार्य असेल आणि आता अंतिम अनिवार्य असेल, या सगळ्या अनिवार्यतेतून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सगळ्या तालुक्यात, ही भूमिका आमची महाविकास आघाडीची राहणार आहे. हे सगळं होत असताना आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, ठाण्याचं कळवा असेल, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर, वाटतं महाराष्ट्रात असे मृत्यू कधीही झालेले नव्हते. औषध खरेदी झालेली नाही कोणत्याही प्रकारे, हाफकिनद्वारे संस्थेच्याद्वारे कोणतेही औषध खरेदी झाली नाही. नवीन जे मंडळ स्थापन केलं सरकारने, याच्याकडून सुद्धा 1 रुपयासुद्धा औषध खरेदी आत्तापर्यंत झालेली नाही. जे सरकारच्या वतीनं त्या वैद्यकीय महाविद्यालयाला 30%, आता त्याची 40% मर्यादा केलेली आहे ना, DPCच्या माध्यमातून जेवढा निधी असतो तेवढ्यातूनच औषध खरेदी झाली, ही काही जनतेला पुरेशी नाही. हा एक मुद्दा याच्यातला. आणि दुसरा मुद्दा, या खात्यामध्ये, आरोग्य खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की चांगले अधिकारी साईड पोस्टला बसलेले आणि भ्रष्टाचारी अधिकारी मुख्य जागेवर येऊन ठेवलेले आहे. आजच या संदर्भात निश्चित या अधिवेशनात ही भूमिका होईल की ज्या पद्धतीनं आरोग्य विभागात भ्रष्टाचार माजलेला आहे, चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय केलेला जातोय आणि जे अधिकारी कामाचे नाही, जे अधिकारी कामचुकार आहेत पण भ्रष्टाचारी आहेत, अशा अधिकाऱ्यांना मुख्य जागा दिली जाते, ही स्थिती आहे. या महाराष्ट्रात ड्रग्सचे कारखाने अधिकृतरित्या चालवले जातात की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. सगळ्यात आधी ड्रग्ज सापडलं नाशिकमध्ये, नाशिकच्या ड्रग्सच्या फॅक्टरीवर कारवाई केली मुंबई पोलिसांनी, संभाजीनगरातल्या ड्रग्सच्या कारखान्यावर कारवाई केली अहमदाबाद पोलिसांनी. आणि तुमच्या मीडियाला का आलं नाही माहीत नाही, कारण मीडियासुद्धा काही गोष्टी झाकून ठेवतं. काल परवाच्या दिवशी रात्री रायगड जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे, कर्जत खोपोली तालुक्यामध्ये, आणि ही कारवाई केली नवी मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने. मीडियावर कुठेही अजून एकही बातमी दिसलेली नाही, परंतु दिवसाढवळ्या ड्रग्सचे कारखाने या महाराष्ट्रात चालू आहे. ड्रग्सचा आरोपी दिवसाढवळ्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेलेला आहे. एवढ्या मोठ्या गोष्टी होत असताना बाकीचे तर गुन्हे जर बघितले या महाराष्ट्रात, तर मला वाटतं महाराष्ट्राला लाज वाटेल, अशा प्रकारची स्थिती आहे. मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. विदर्भाचे अनेक प्रकल्प अजूनही तसाच अनुशेष बाकी आहे. संत्र्याच्या भावाचा प्रश्न आहे. संत्र्याचा आयात निर्यात बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होती, त्याला सवलती देण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, परंतु संत्रा उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. मराठवाड्यात मागच्या 1.5 महिन्यापूर्वी बैठक झाली, 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा केल्या गेल्या सिंचनाच्या बाबतीत, परंतु मला वाटतं इथं जयंत पाटील साहेब पण बसलेले आहेत. 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा तर झाल्या, परंतु याचा सर्व्हे करण्यासाठी 50 कोटी रुपये मागच्या 1.5 वर्षांनी दिलं जात नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे या फक्त भंपक घोषणा या सगळ्या केल्या गेलेल्या आहेत. दुधाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा, जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज दूध 22 रुपयापर्यंत, 23 रुपयापर्यंत दुधाचे भाव आलेले आहेत आणि याच्यावर सरकार कुठे तोंड उघडायला तयार नाही. मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहे, महानंदसारख्या संस्था आहेत, अशा संस्था बंद व्हायच्या मार्गावर आहे आणि राज्य सरकारला त्या बंद व्हाव्या अशाच प्रकारचे राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे. परंतु जो दूध उत्पादक शेतकरी आहे याला कोणताही न्याय आताचं सरकार देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या स्थितीविषयी वडेट्टीवार साहेब बोलले, परंतु विमा अग्रिम विमा मिळायला पाहिजे होता 25%. सुरुवातीला दुष्काळ स्थितीमध्ये राज्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली की दिवाळी गोड होईल, परंतु अग्रिम विमासुद्धा अजून मिळालेला नाही. आणि याच्यात काय, दुष्काळ 13वा महिना आपण असं म्हणतो, त्या पद्धतीनं जी गारपीट आता झाली, या गारपिटीच्या नंतर अनेक ठिकाणी, ज्या जवळपास 16 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, या सगळ्या गारपिटीनंतर सरकारने अजूनही कित्येक ठिकाणी पंचनामेसुद्धा करण्याचे आदेश दिलेले नाही. अधिकारी हातावर हात घेऊन बसलेले काही ठिकाणी निश्चित होत आहेत, परंतु सरकारच्या नुसत्या घोषणा या सगळ्या चालू आहे. कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल. कापूस अजूनसुद्धा मागच्या वर्षीचा काही शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे, कारण एक वेळ कापसाचा भाव 12,000 पण गेला होता आणि या सरकारच्या काळात तो 6,200 रुपये पण खाली आलेला आहे. आणि यावर्षी तर कापसाचं सुद्धा आताचं पीक वाया जाणार अशी स्थिती आहे. परंतु कापूस, सोयाबीन, कांद्याला अनुदानाची घोषणा केली होती, अजूनही कांद्याचं अनुदान पूर्णपणे शेतकऱ्याला मिळालं नाही. आणि त्याच्यातच
कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत केंद्राने जे धोरण जाहीर केलं मला वाटतं ते शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रातली आत्ताच्या घडीला जर बघितली तर अतिशय विदारक आहे. सरकार मोठ्या मोठ्या इव्हेंट करण्यास शासन आपल्या दारी म्हणतंय, शासन आपल्या दारी जाऊन करतंय काय अशा प्रकारची स्थिती आहे. स्वतःचा प्रचार सरकारी खर्चानं करण्याची एक नवी पद्धत या सरकारनं सुरू केलेली आहे. हा महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना थांबवण्याचा एक प्रयत्न म्हणून आत्महत्या थांबवणारा महाराष्ट्र निर्माण करेल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु या महाराष्ट्रात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आता आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहे की त्या थांबत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या अधिवेशनामध्ये निश्चित महाविकास आघाडी आरक्षणाचा प्रश्न आहे, वेगवेगळे सरकारमधलेच मंत्री. आता मला असं वाटतं तुम्हाला अधिवेशन कोणत्या प्रश्नावर चालेल इथले सगळे बोर्ड्स बघून घ्या तुम्ही. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारमधल्याच मंत्र्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री एक निर्णय घेतात, त्याच सरकारमधले एक कॅबिनेट मंत्री वेगळ्या भूमिका घेतात. नेमकी सरकारची भूमिका काय? एक मंत्री एका बाजूनं बोलतो, दुसऱ्या मंत्री दुसऱ्या बाजूनं बोलतो. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांचा आपल्या कॅबिनेट मंत्र्यावर आपल्या कॅबिनेटच्या निर्णयावर नियंत्रण राहिलं नाही. मुख्यमंत्री स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची वाचवण्यात मशगूल आहे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून अशा प्रकारे जनतेवर अन्याय करणाऱ्या, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या, माता भगिनीवरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रात देशातली सगळ्यात मोठी स्थिती आहे. सगळ्यात जास्त गुन्हे मग मर्डरचे असतील, महिलावर अत्याचाराचे असतील, या सगळ्या जर बघितलं तर कालच त्याचे आकडेवारी प्रसिद्ध झाले आहे. आपण अशा सरकारबरोबर चहापान आम्ही का करायचं? शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारबरोबर चहापान का करायचं? माता भगिनीचं संरक्षण न करणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? तरुणाईला ड्रगच्या विळख्यात अडकवणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे. आणि म्हणून सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मला असं वाटतं आता तुम्ही काय सुपारी घेऊन आले की? मला वाटतं आमची भूमिका ऐकून घ्या आमची भूमिका ऐकून घ्या ना जरा. नाही आम्ही काय केलं सगळं माहिती आहे. आता तो विचारायची वेळ नाही. या आता चहापानावर बहिष्कार का टाकतो आम्ही भूमिका सांगितलेली आहे. तुम्हाला माझा प्रश्न आहे की ज्यावेळी राजकीय ताकद दाखवायची होती त्यावेळी सगळे एकत्र आले आणि वज्रमुख सभा घेण्यात आल्या. आता जे शेतकऱ्यांचा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय त्यावेळी कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून एक कलेक्टिव्ह इनिशिएटिव्ह घ्यायचं होतं. यामध्ये फेल्युअर आलंय का? कारण राष्ट्रवादीने एक ट्रॅक्टर त्यांची यात्रा सुरू केली, तुम्ही काही ठिकाणी जाऊन दिसतं, पण एक आघाडी म्हणून कलेक्टिव्हली काहीतरी इनिशिएट करायचं होतं हे दिसतं नाही. बघा, अवकाळी पाऊस आल्या अधिवेशनाला सुरुवात होते. काही भागामध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते त्या भागामध्ये फिरून आलो. आम्ही पण अनेक भागामध्ये फिरून आलो, जिल्ह्यात जाऊन पाहून आलो. ती परिस्थिती पाहिल्यानंतर सभागृहात मांडायची असते. अधिवेशन सुरू आहे, सरकारला ज्या विचारू, सरकारने ती मदत केली पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज एकत्र आहोत, तुम्हाला सगळ्यांना दिसते. ही वज्रमूठ सत्तेसाठी नाही, सत्तेतून सत्तेशी बेईमानी करून आणि पक्षाशी बेईमानी करून जे मिळवलं आहे त्याविरुद्ध ही वज्रमूठ होती. सत्ता ही महत्वाची नाही आहे, महाराष्ट्रातील जनता आम्हाला महत्वाची आहे म्हणून वज्रमूठ होती. आपण या शेतकऱ्यांना प्रश्नासाठी या अधिवेशनात तुम्हाला दिसेल आम्ही काय म्हणणार आहोत. आणि या अधिवेशन संपल्यानंतर सरकार जर अपयशी ठरलं तर पुढची भूमिका काय आहे ती महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठरवू. नाही तुम्ही जे सांगितलं होतं 2 लाखाची कर्जमाफी याच अधिवेशनात, नागपूरच्याच अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यावेळेस केलेली होती. 2 लाखाची ऐकून घ्या. महाविकास आघाडी सरकारनं प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती, पण त्यावेळेस कोविडची स्थिती आली, काही प्रमाणात वाटप सुरू झालं होतं. या सरकारने सुद्धा ते देण्याची घोषणा केलेली होती. दिली का? तर नाही दिली. गारपीट, पूर, तोक्ते वादळ हे सगळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलं. जाऊन विचारून घ्या, या सगळ्या लोकांना मदत या सरकारने केली. या सरकारमधले अनेक कॅबिनेट मंत्री इथं बसलेले, सगळी मदत वेळच्या वेळी पोहोचलेली. मागच्याच अधिवेशनात 4,000 कोटी रुपये सततच्या पावसाचे या सरकारने जाहीर झालेले. तुम्हीच विचारा आता सरकारला जाऊन की या 4,000 कोटी रुपये पैकी किती रुपये दिले. मोठ्या मुश्किलीने 700 कोटी रुपये आलेले आहेत. सरकारने घोषणा मोठी केली होती की एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं, एनडीआरएफच्या निकषा इतकी सुद्धा मदत अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही.
तुमच्या वाचनात कसं आली का? खोपोलीची तुमच्या पिढीने तुम्हाला कठीण ठीक आहे. पण आज विदर्भ सरकार महत्वाच्या विषयावर अधिवेशन होतं तर पहिल्या दिवशी ठाकरे कोणच का दिसत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या 8 तारखेला ते येणार त्यावेळेस उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असणार आहेत का? असणार आहे ना, मग अधिवेशनात असते. आदित्य ठाकरे कोण मी आहे ना त्या पक्षाचा, पक्षाची बैठक आहे, नेत्यांची बैठक नाही. स्वतःला नेते समजतात नसे पक्षाचे. मग तुम्ही हा विषयांतर उद्यापासून अधिवेशन काही आहे. गोष्ट विचारा. उद्यापासून अधिवेशन आहे. आज आपण विरोधी पक्षांच्या कडून ही आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही चहापानाला जात नाही हे सांगायसाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख मुद्द्यावर आहे, त्याला विषयांतर करू नका, तुम्हाला आमची विनंती आहे. एक प्रश्न नाही, हे ओबीसी मराठा हे दोनही आंदोलन जे राज्यात सुरू आहे ते सरकार पुरस्कृत आहे. सरकारने आत्ताची गेलेली पद जे पक्ष फोडून घालवली होती, पद गेली होती, ती पद त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा केविलवाना प्रयोग आहे. आणि म्हणून काही नेत्यांना त्या ठिकाणी प्रोजेक्ट करून ते विषय मांडून आपसात भांडण कसे लावले पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष मूलभूत प्रश्नाला बगल कशी देता येईल किंवा लक्ष जाऊ नये, या राज्यातील जो भ्रष्टाचारांनी कळस घातलाय, कुरण केलाय महाराष्ट्र, त्या प्रश्नाकडे लक्षच जाऊ नये, ही भूमिका आहे. म्हणून यामध्ये दोन समाजाला आपल्या समाजाला झोंजवण्याचं काम सुरू आहे. केवळ कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. कायद्याच्या चौकटीत जो बसत असेल त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे, ती भूमिका आमच्या सर्वांची आहे. त्या पलीकडे जर काही होत असेल तर न्यायालय आहेत, कुठे काय मागता येईल. पण सरकारमधील मंत्री जर भूमिका मांडत असतील तर यापूर्वी सुद्धा आम्ही भूमिका मांडलेली आहे की तुम्हाला सरकारमध्ये राहून ती भूमिका मांडता येणार, सरकारच्या बाहेर पडून भूमिका मांडावी. एक संपला तो विषय. एक इकडे तुम्ही हे मी नाही म्हटलंय, त्याच्या खाली कोण म्हटलंय बघा, तो वाचा जरा बाजूला हवा. तो रामाचे दास म्हटले, रामाचे दास आहेत ना, त्यांनी म्हटलंय. ते रामाचे दास त्यांनी संशय व्यक्त केला, मी नाही. तुम्ही त्यांना विचारा. मागच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की निधी प्रत्येकाला अप्रोप्रिएट दिला गेला नाही, त्याच्यामध्ये राजकारण झालं. तर आता या स्टेजवर बसलेल्या काही नेत्यांना सुद्धा मागच्या पुरवणी मागण्यांमध्ये बऱ्यापैकी निधी मिळाला होता. यावेळेस त्याची परिस्थिती काय? नाही, ते पुरवणी मागण्या बघूनच कळेल, ते वाईट उद्या कळेल ते मानल्यावर. सांगतो नक्कीच. जे बघा, जे समाजात भांडणं लावून महाराष्ट्राला अस्थिर करू शकतील, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला जर हरताळ पाडत असतील तर ते विषय आम्ही तिकडे मांडू. आरक्षण ज्या त्या समाजाचं आहे. मी ओबीसी आहे, माझ्या स्वतःच्या आरक्षणाचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. परंतु मी इतरांवर आरोप करणं हे चुकीचं आहे. कोणताही असेल, जरांगे पाटील असू देत, भुजबळ असू देत, यांनी ही जी भूमिका आता स्वीकारून एकमेकावर वैयक्तिक कुरघेडी सुरू केली आहे. समाजाचे प्रश्न बाजूला राहिले. हे भुजबळ तसे, ते जरांगे तसे, या विषयात स्वारस्य नाही. तुमच्या आरक्षण धक्का लागणार नाही हे सरकारही म्हणते आहे आणि आम्ही म्हणतोय की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. तर मग विषय आला कुठे? राहिला विषय जे काही दाखले बिकले द्यायचा जो काही विषय आहे तर सरकारने तिकडे मांडावं. 24 तारीख सरकारने मुदत दिली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सरकार सोडवेल. मोठी यादी आहे. तुम्ही सगळंच आता पहिल्याच दिवशी ओपन करा म्हटलं तर कसं होईल? जरा तिकडे एकाला या. अधिवेशन चालू द्या. अधिवेशन फक्त न करणाऱ्यांची यादी मोठी आहे, वाचून दाखवायला वेळ लागेल. न करणाऱ्याची म्हणाल तर 2-4 सांगतो. पुढे नाही की महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर गेलेले जात आहेत.
नागपूरचा उद्योग गेला सगळ्याला माहिती 28,000 कोटीचा म्यानमधला, लपून राहिलेला नाही. फॉक्सलँड गेलाय, मोठे मोठे उद्योग गेलेत. केंद्र सरकार म्हणते की आम्ही उद्योग केंद्राकडून उद्योग आणू, केंद्र सरकारने आम्हाला दिले असे सीएम म्हणतात. पण अजूनही नवीन उद्योगाचं कारण महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. महाराष्ट्राकडे उद्योग इन्व्हेस्टर इकडे पाठ फिरवत आहेत. हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे. ही जी परिस्थिती निर्माण केली तर महाराष्ट्रात येणार कसे? त्यामुळे हा विषय होता. जे उद्योग गेले त्याची यादी, त्याची माहिती आम्ही सरकारला विचारू. ओके, लास्ट नाही, मी म्हणालो ना, याचं उत्तर मी दिलंय. चोर चोर मावस भाऊ सगळे मिळून आपण खाऊ. अजून त्यात काय उत्तराचं पूर्ण दुसरं काय? चल हां, एक मिनिट. उनका मुस्लिम आरक्षण देखो, आपको भी पता है कि सरकार आई थी, सरकार ने काम शुरू किया. कोरोना जैसी महामारी को सरकार को सामने जाना पड़ा. करीबन 20 महीना हम लोग इससे जूझते रहे, पूरा देश और पूरी दुनिया जूझती रही. उस वक्त कोई विषय कोई आरक्षण का था नहीं. अभी जो है ये कोई कोर्ट में तभी भी निर्णय था. अभी कोर्ट में कोई अभी है ही नहीं. कोर्ट ने कुछ को रोका तो नहीं है 5% देने के लिए. केवल ये एक समाज का द्वेष करके दे नहीं रहे. हमारी ये मांग जारी रहेगी. आमचा पक्ष ओरिजिनल आहे. आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. ऐका जरा, उत्तर ऐका. आमचा पक्ष ओरिजिनल आहे. आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ॲप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल, तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिज्युडाइज ॲक्शन आहे असं माझं मत आहे. 2 मिनिटं ऐका पूर्ण. आणि त्यामुळं आम्ही कुठली मागणी केलेली नाही. आम्ही मागणी न करण्याचं कारण आमचाच पक्ष, आमचंच कार्यालय ते आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही. ज्यांनी अर्ज केला आहे, मला माहीत नाही कोणी अर्ज केला आहे का. अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही हा त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्यासमोर आहे. 31 जानेवारीच्या आत त्याच्यावरती निर्णय घेणार आहेत. त्याच्या आधी त्यांनी ही केलेली आधीच केलेली कृती आहे. त्यामुळं त्यावर बघू आपण पुढं. मागच्या अधिवेशनात तुम्ही व्हीप जारी केलेला नव्हता तुमच्या आमदारांना. यंदा तरी ती गोष्ट होणार आहे का? व्हीप जारी करण्याचा प्रसंग आला नाही. प्रसंग आला तर ते व्हीप जारी होतील. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आहे. आणि कारण ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशनकडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही. त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे. त्याची सुनावणी तिथं चालू आहे. 8 तारीख, आता अजून 1 तारीख पडलेली आहे. त्यामुळे बघू नका, एवढी घाई करायची नाही. नाही, असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य त्या तिथं आले, किती कुणी कुठेही गेलेलं असलं तरी त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना. आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कुणी गेलेलं आहे आजपर्यंत. या क्षणी आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे. पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना, त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही. आमचाच पक्ष मूळ आहे.
चला चला. नाही काय अन्याय वगैरे ते आम्ही आता तिकडे सभागृहात मांडू ना, बाहेर मांडण्यापेक्षा जरा सरकारला विचारू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.